संजय काका उभा राहिला त्यालाच मत देणार आहे. काकांना उमेदवारी डिक्लेअर झाली आहे. मग देणार काय 100%. ते राहू सोडा, आता लोकसभा निवडणूक लागल्या. हा. तुम्हाला काय वाटतं कोण येईल? पैसे देईल ते येईल अरे वा, म्हणजे तुम्ही पैसे घेऊन मतदान करणार? 100%. का हो? 5 वर्षात कुणी काम केलं कोणाचं नाही केलं का? नाही. आता हे मराठा आरक्षणात काय परिणाम होईल काय? 100%. 100%. 100% परिणाम होणार. काय सांगणार? मतदानला कशाला यायचं? काय त्यांनी आमचं काय केलं त्यांनी? काय नाही केलं? काय घरकुल दिले का संडास बाथरूम दिले? काहीच दिलं नाही आम्हाला शासनाने. चंद्रहार पाटलांना एक संधी त्यांना एक द्यावं लागणार, कारण का सगळ्यांना बघितलं आपलं चंद्रहार पाटला पण बघून इथून बघू कसं काय काय नवीन चेहरा. नाही कुठं आता- 1000-2000 रुपये ती मोदी देते नावावर त्यानं काय होते हो, जीएसटी घेते ना आम्हाला त्यातला 1000 रुपये. आलं का मतदारी? भीक टाकून सरकार आम्हाला जगावं लागतं. भीक कंट्रोलचा माल फुकट हा. फुकट म्हणायचं. शेतकऱ्यासाठी काय केले सांगा त्यांनी? काय केलं नाही. काय सुद्धा केलेलं नाही. सगळं आम्हाला महाग खाऊन खाऊन आम्हाला आमच्या पोराशी शाळेला घालायचं म्हटलं आम्हाला पैसा नाही झाला. नमस्कार मंडळी, मी हसन तांबोळे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपण कवठेमंकाळमध्ये आलोय. कवठेमंकाळकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, कवठेमंकाळकरांच्या मनातील खासदार कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. मुळात आज कवठेमंकाळचा आठवडी बाजार आहे. आज मंगळवार आहे. आज कवठेमंकाळचा आठवडी बाजार आहे. या आठवडी बाजाराला कवठेमंकाळच्या आसपासची नागरिक, गावातील नागरिक आज बाजारासाठी येत असतात. आज आपण त्यांचीही मुलाखत घेऊन त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. गाव कुठलं तुमचं? खासदार कोण आहे आपले? संजय काका. आता लोकसभा निवडणुका लागले, काय वाटतं कोण खासदार होईल? संजय काका होता. संजय काका. 100%. मग मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल का? का मराठा आरक्षणाचा नाही काही नाही होणार ना. नाही होणार. काय 100% संजय काका. 100% संजय काका. आता लोकसभा निवडणूक लागल्या. हा. तुम्हाला काय वाटतं कोण येईल? पैसे देईल ते येईल अरे वा, म्हणजे तुम्ही पैसे घेऊन मतदान करणार? 100%. का हो? 5 वर्षात कुणी काम केलं कोणाचं नाही केलं का? नाही. आता तुमचं मतदान कार्ड आहे ना? ऐकलं मग आता काका 10 वर्ष खासदार होतो, काकांनी काम केले ना? काकांनी काम केले तरी पण तुम्ही पैसे घेऊन मतदान करणार? 100%. बर. आपण अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. हो दादा इकडे या. या बरं इकडे या. मामा कवठेच आहे ना तुम्ही? होय. काय वाटतं आता लोकसभा निवडणूक आहे, सगळं खासदार येईल. कोण निवडून येईल? संजय काका. संजय काका निवडून येतील. त्यांचं वातावरण जास्त चांगलं आहे. नाही भाजपचं आता वातावरण आहे म्हणजे संजय काका देणार. तसं वातावरण सगळं यंदा त्यांच्या सत्तामध्ये सगळी तीच आहे. बर चालते. अजून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काही युवक आहेत, आपण त्या युवकांसोबत चर्चा करणार आहे. लोकसभेचं वातावरण झाले आता लोकसभा निवडणूक लागल्या. भाजपकडं संजय काका निवडणुकीला उभा राहिले. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत काय वातावरण आहे आपल्या कवठेमंकाळमध्ये? कोंडली काका काका काकाचं वातावरण भरपूर भरपूर आहे. काका वातावरण काँग्रेसकडं आता विशाल पाटील चाललेत, शिवसेनेकडं चंद्रहार पाटील आहेत. मग आता महाविकास आघाडीकडं कोणाला तिकीट भेटेल? ते काय अजून सांगू शकत नाही. बरं. आणि जरी कोणाला जरी भेटलं हा. तरी काकाशिवाय पर्याय नाही, कारण काकाने कामं भरपूर केली आहेत. बरं. कवठेमंकाळ तालुक्यात, तासगाव तालुक्यात कामं भरपूर केलं असल्यामुळे काकाच फायनल. काकांनी काय काय कामं केलेत? बरेच कामं केलेत, रोडची कामं केलेत, गावोगावी बऱ्यापैकी कामं केलेत काका. आता वगैरे इकडे तिकडे बऱ्यापैकी कामं केलेत. मामा कुठला आहे तुम्ही? कवठेमंकाळ. तुम्ही त्यांना पुढे करायला लागलाय, तुम्ही पण जरा पुढे व्हा की. बरं, सांगली खासदार कोण आहे आता? संजय काका. संजय काका. आता काय होईल आता या 2024च्या निवडणुकीमध्ये? काय संजय काका उभा राहिला त्यालाच मत देणार आहे. काकांना उमेदवारी डिक्लेअर झाली आहे. मग देणार काय 100%. 100%. आता महाविकास आघाडीकडे कोण उभं राहतील? विशाल पाटील की चंद्रहार पाटील? बहुतेक चंद्रहार पाटीलचा नंबर आहे असं वाटतंय. चंद्रहार पाटील. आता ही मराठा आरक्षणाचं जे काय वादळ उठलं होतं, आता मनोज जरांगे पाटील हे आता उमेदवार उभं करणार आहेत. मग या मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल काय निवडणुकीत? अजिबात काय होत मराठा आरक्षणाचा काही परिणाम होणार नाही. बरं, चालतंय. काका नमस्कार. नाही घेऊया का आता? नाही, निवडणूक लागल्यावर पण घेऊया आणि आता पण घेऊया. आता एकंदरीत काय वातावरण काय वाटतंय सांगली लोकसभेचं? सांगली लोकसभेचं वातावरण म्हणजे अजून महाविकास आघाडीकडून कुठल्या उमेदवाराची घोषणा नाही. बरं. फक्त आता भाजपकडून संजय काकांची झालेली आहे. बरोबर. त्यामुळे आता काही म्हणजे निवडणुकीचं काय सांगता येईल. मग संजय काकांच्या विरोधात तगडं आव्हान कोण उभा करू शकते? चंद्रहार पाटील का विशाल पाटील? आता ते महाविकास आघाडी कोण उमेदवार देणार? तुम्हाला काय वाटतं कोण स्ट्रॉंग चेहरा कोण? काकांच्या विरोधात स्ट्रॉंग चेहरा कोण?
स्ट्रॉंग काय महाविकास आघाडी जो कोण देईल हा. तो स्ट्रॉंग असणार. तो स्ट्रॉंग असणार आहे. आता हे मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल काय? 100%. 100%. 100% परिणाम होणार. आम्हाला तुम्हाला काय वाटतंय? विशाल पाटीलच म्हणजे सगळं आव्हान विशाल पाटील म्हणताय का हो. खासदार म्हणून विशाल पाटील पाहिजे? या की तुम्ही या. विशाल पाटील खासदार म्हणून विशाल पाटील पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? सांगली लोकसभेत संजय काकांनी 10 वर्षात कामं केले. मराठा आरक्षणाचा काय परिणाम? एवढा होणार नाही. काकांनी काय काय कामं केले? आता आहे ते पाणी बिल चालू आहे. बरं. आणि 10 वर्ष मागच्या वेळी त्या 4-5 खासदारांच्या सोबत काका जसं आले तसं इकडे दुष्काळ चांगला झाला. आपण सांगली लोकसभा आता लागल्या. काय वाटतं एकंदरीत वातावरण काय वाटतं तुम्हाला? माझं वातावरण निवडणुकीचं? हा. सीट वाटतं अजून डिक्लेअर झालं नाही. भाजपकडनं संजय काका डिक्लेअर झाले. भाजपकडनं संजय काका डिक्लेअर झाले. हा. भाजपचा चान्स कमी आहे ना. भाजप चान्स कमी आहे यावेळी. आता विलासराव जगताप नाराज झाले तिकडे. विलासराव जगताप यांचा परिणाम होईल. अजून इथे सीट डिक्लेअर झाली नाही. अजून काँग्रेसची आहे का ठाकरेची आहे, त्यामुळं वातावरण कुणाकडे नाही समजायला मार्ग नाही ना. कोण वाटते तुम्हाला? काँग्रेस का ठाकरे? कोण योग्य वाटतं? चंद्रहार पाटील का विशाल पाटील? चंद्रहार पाटील का विशाल पाटील? विशाल पाटीलला मिळावा अशी आमची इच्छा. विशाल पाटलांना मिळायला पाहिजे. लोकसभेसाठी कोणतं गड आव्हान उभा करेल काकांना? सांगली लोकसभेसाठी फक्त काकाच उमेदवार आहे. काका उमेदवार आहेत. काकांची फायनल झाली उमेदवारी. माहित आहे. पण काय वाटते काकांच्या विरोधात कोण उभा राहील? काकांच्या विरोधात चंद्रहार पाटलांचं चालू आहे. हिंगणगावला कवटे मंकाळ हा? 13.5 कोटी झाले. 13.5 कोटी कशासाठी दिले नाही? ते पुलासाठी हिंगणगाव पूल. हिंगणगाव पुलासाठी दिला काय? अजून अजून तिथले विकास कामं केले. काय काय कसं? मुरमीकरण. या इकडे मामा तुम्ही आलाय. मामा या हो लागू नका. बरं इकडे तुम्ही म्हणाल तिकडे. बरं या इकडे तरी माहिती उभं आहे काय? सांगली लोकसभेत आता काय वातावरण काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? संजय काका संजय काकाच भाजपकडे. भाजप विकास आहे, काम आहे. बरं. चांगले आता कवठेमंकाळमध्ये अजितराव घोरपडे सरकार आहे. सरकार कुणाला पाठिंबा देते? सरकारांची भूमिका काय असणार आहे? सरकारची अजून काही भूमिका नाही. काय असणार काय? तुम्हाला काय काय वाटतं? नाही, त्यांची भूमिका काय नाही, तटस्थ आहेत अजून. बरं. त्यामुळे काय ते अजून ते काय सक्रिय नाही. त्यांची भूमिका निर्णायक असणार आहे का? काही भूमिका असणारच आहे. बरं. तरी पण लोकांच्या विकासासाठी कामं लोकांनी केलेले काकांना मतदान. आता या इकडे मामा या. तुम्ही थांबलाय. या इकडे. सांगली लोकसभेत काय वातावरण काय वाटतं तुम्हाला? सांगली लोकसभेचं वातावरण विशाल पाटलाला तिकीट मिळणार. बरं. विशाल पाटील 100% निवडून येणार. विशाल पाटील निवडून येणार. हो. आणि दोन-तीन विश्वजित कदम, जत तालुका, जगताप, कवठेमंकाळ तालुका सरकार हे सर्व विशाल पाटलाच्या मागे आहे. म्हणजे आता कवठेमंकाळमध्ये सरकार विशाल पाटलांना सहकार्य करतील, मदत करतील. करतील 100%. आणि कवठेमंकाळ शहर सरकाराला विशाल पाटलाला पूर्णपणे लीड झाला. आता महाविकास आघाडीकडे अजून काय फायनल झालं नाही तिकीट काय नाही. विशाल पाटलांना तिकीट भेटेल काय? विशाल पाटलांना भेटेल. जर आता विशाल पाटलांना तिकीट भेटलं तर चंद्रहार पाटील मग अपक्ष उभा राहतील. उभारले तरी थोडा बहुत काँग्रेसला बसणार फटका. बरं म्हणजे निवडणूक तिरंगी झाली तर मग कोण येईल? समजा चंद्रहार पाटील अपक्ष थांबलं, त्यांना आता वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंबा भेटणारच आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आधी सांगितले. आणि काँग्रेसकडे विशाल पाटील आणि भाजपकडे आता काकांची उमेदवारी फायनलच आहे. आता तिरंगी लढत झाली तर काय 2019ची पुनरावृत्ती संजय फायदा. म्हणजे आता 2019ची पुनरावृत्ती होईल जर तिरंगी लढत झाली तर. मावशी नमस्कार. कुठल्या गावचा आहे? कबड्डीवाडीचा आहे काय? बरं, इथं आठवडी बाजाराला विचारा. काय एकंदरीत वातावरण काय वाटतं? आता लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवड काय कामापुरती येते ती. परत कोण नाही घेतलं. कामापुरता येते ते. काय मदत करते ती गोरगरिबाला? काय केलं नाही का मदत? आज सांगायला आम्हाला सरकारी संडास लागून मिळणार शासनाने. नाही भेटलं काय? काही भेटलेलं नाही शासनाचं. घर बी नाही, पत्र्याला शेड मारू नाही मी. होय काय? होय, त्याच्यामुळे मतदान ते जातच नाही यावर्षी. अहो तसं कसं लोकशाही म्हणल्यावर मतदान द्यावं. जायचं आता. जायचं म्हटलं तर ना. चालतंय. येतात ना प्रचार करणार त्यांना सांगणार आहे मी. काय सांगणार? मतदानला कशाला यायचं? काय त्यांनी आमचं काय केलं त्यांनी? काय नाही काय केलं? घरकुल दिले का संडास बाथरूम दिले? काहीच दिलं नाही आम्हाला शासनाने. देणारला गोटर दिलं, बरं. शेजारी गोटर दिलेत, सगळ्यांनी घरकुल दिलेत. आम्हाला काय दिलं? बरं, आता आमची परिस्थिती आहे तीच परिस्थिती आहे. रोज आपल्याशिवाय खायच नाही. ही भाजी मार्केट करतो तेव्हा आमची जगणूक आहे. काय आहे? तुम्ही मतदान करणारच नाही. कशाला करायचं? बरं करायचं नाही झालं तर करायचंच नाही मतदान. काय मतदान आम्हाला करणार काय नाही होय. करणार? नाहीच करायचं. बरं. उडून राहायचं. आपण नाही म्हणूनच राहायचं बघा.
आता तुम्ही मतदान नाही केलं, बाकीची करणार की बाकीचे मतदान? करणार करू दे, त्यांना दिलाय फायदा म्हणून ते करणार की. होय. आम्हाला काय फायदा म्हणजे एकंदरीत मावशीला वाटतं मावशीला मतदानच करायचं नाही, कारण काहीच करायचं मावशीला मतदानच करायचं नाही आता होय. म्हणजे मावशीच आपल्याला काय त्याचं नाही तर कशाला करायचं गरीबाच्या पाहिजे काहीतरी करायला पाहिजे. कशाला आपण रोज गेल्याशिवाय आपलं चालत नाही आपण रोज रस्त्यावर बसल्याशिवाय असं तुळीत बसतो आणि होय. काय आमच्यासाठी काय आहे सरकार जमीन आहे ज्याची का? त्याची घर ज्याची जमीन आहे त्याची घरं भरते तेवढं त्यांच्या पुरतं. जमीन आहे की आपली पावसाळ्याच्या वर किती आहे? जमीन 3 एकर आहे. किती करा पाणी बिनी काय पाणी नाही का नाही. तुमच्या तिकडं? विहिरीला ही पाणी काय नाही का? तरीच काय 9वीची पाळी येते आम्हाला असं आहे का? 9 जण इस करायचं. मावशी आता भाजपकडं संजय काका आहेत, महाविकास आघाडीकडं चंद्रहार पाटील नाही तर विशाल पाटील असणार आहेत, स्वाभिमान शेतकरी संघटनेकडं महेश खराडे आहेत. तुम्हाला काय वाटतंय? हे बघा मी तुम्हाला सांगू का हे आमच्या घरात तुझ्यासारखं बावड्या पोरग आहे. बरं. ते पोरग आम्हाला नेत या आई ह्याच्यावर टाक म्हणली की ह्याच्यावर टाक. तसं करून चालेल ना मावशी? या इकडे इकडे घेऊ आपण प्रतिक्रिया. दादा नमस्कार. तुम्ही नाही का? सांगली लोकसभेचं निवडणूक आता लागायला लागल्या. काय एकंदरीत वातावरण काय तिथं? काय वाटतं? वातावरण काय आता संजय काकांचं वातावरण. संजय काकाचं वातावरण. आता महाविकास आघाडीकडनं मग चंद्रहार पाटीलांना भेटेल का विशाल पाटलांना भेटेल? विशाल पाटलांना भेटेल. विशाल पाटलांना. दादा तुम्हाला काय वाटतं? कुठला आहे तुम्ही? कुठला आहे तुम्ही? कुठला आहे? सांगितलं आहे पण राजकारण बाबतीत आम्ही नाहीच काय बोलू. तरुणांनी राजकारणात उतरायला पाहिजे असं आज मोठमोठी माणसं म्हणाले, पण तरुणच राजकारणापासून कालाम करत चाललाय तुम्ही. त्या हिशोबानं राजकारण चाललेलं आहे. त्या हिशोबानं तरुणांना वेळच नाही राजकारण बाबतीत इंटरेस्ट गेला. त्यांनी आता रोजगार मध्ये बघायला लागले, जे काही गव्हर्नमेंट देणं झाल्या बरं. आजच्या हिशोबानं तुम्ही बघितला तर रोजगार बघायला गेला कुठलाही गाणी नाही संजय काका पाटलांनी केलेलं आहे, नाही विशाल पाटील करणार आहेत, हा. नाही चंद्रहार पाटील आता आलेले आहेत. त्यांचं काय पुढं आपल्याला भविष्य माहित नाही. बरं. सध्या बघायला गेला की तरुणांमध्ये आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. आता चंद्रहार पाटील म्हणते की तिने MIDC उभी करणार. त्यांना एक संधी द्यावा लागणार. चंद्रहार चंद्रहार- पाटलांना एक संधी त्यांना एक द्यावं लागणार, कारण का सगळ्यांना बघितलं आपलं चंद्रहार पाटला पण बघून इथून बघू कसं काय काय नवीन बरं. चेहरा. मामा नमस्कार. काय पाहिजे जरा जरा सारा बघी राय हो जा सारखा वगैरे किती हो मावशी. मावशी काय पाहिजे 100 रुपये. मामा सांगली लोकसभेची निवडणूक लागली, आता काय वाटतंय कधी वातावरण काय वाटतं तुम्हाला? काय आता कुणाला इथे शेतकऱ्याकडे काय कोण बघतोय त्याचंच वातावरण राहणार आहे. शेतकऱ्याकडे कोणच काय अजून कर्ज नाही, पावसाचं अवकाळी कुठलं काय नाही. नाही का? कुठं काय दिलं नाही का? काय नाही कुठं आता- 1000-2000 रुपये ती मोदी देते नावावर त्यानं काय होते हो GST घेते ना आम्हाला त्यातला 1000 रुपये आलं काय बँकेवर पैसे आले काय तुमच्या आले account वर? किती पैसे? किती आलं? आता जमा झाल्यावर मला माहित नाही 1-2000 रुपये काहीतरी आले. तेवढ्यातनं काय होत नाही ना काय शेतकऱ्याला. होते शेतकऱ्याला कर्जमाफी किंवा दुसरं काहीतरी पैसे द्यायला पाहिजे. शेतकरी 10-20 लाख रुपये खड्ड्यात गेलो आम्ही. काय सांगता? 20 लाख रुपये आमच्या सगळ्या बागा फुटल्या. गेल्या बघा आता ह्या काय 2000 काय व्हायचं? काय होते? औषधातून पैसे काय निघत होत असतील. नाही, मरायला गेलो. औषधात तरी पैसे निघतात का? औषधच नवं कशाच निघत नाही तर आता ह्यासाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे. पैसे द्यायला पाहिजे. शेतकरी जिथं ठेवला पाहिजे नाही तर आण खायला मिळणार नाही. मग आता ही तुमच्या हातात आहे, तुम्ही ज्याला निवडून देतात त्याच्या हातात आहे. काय वाटतं तुम्हाला हे कोण जा- निवडून गेलं पाहिजे? हेच आता बघायचं काय जरा काहीतरी करायला नाही. तो फिरवून सांगू नका मामा, एक काहीतरी सांगा असू दे. काय आता वाटतंय? काय मला सांगा हे भाजप सरकारला आम्ही आता दिलतं निवडून पण शेतकऱ्याकडे काय बघत नाही. बर आता बदल करून बघायचं जरा काय तर मग काय करायचं नाही तर त्यांनी काय दिलं तर काय शेतकऱ्याला मग काय दिलं तर आता वसंतदादा नातो आहे विशाल पाटील आणि तिकडं चंद्रहार पाटील आहेत, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान. आजची ही एक जण कोण आहे ना दोघांपैकी कोण वाटतं तुम्हाला चांगलं, विशाल पाटील का चंद्रहार पाटील? ते आता दोघं एका पार्टीचे असले तर कोणी बी एक जण झाला तर चालतंय. त्याला काय म्हणलं. तरी पण विशाल पाटील का चंद्रहार पाटील दोघांपैकी एक मला सांगा. चंद्रहार पाटील हा नवीन माणूस आहे. विशाल पाटला या घराण्यात लेडी जवळ झालं चाललंय. 35 वर्ष खासदार होतो त्यांच्या घराण्यात. मग काय सारखं सारखं काय हो त्या इकडे एकदा निवडून आले कोणती नाही. म्हणजे चंद्रहार पाटलांना साथ दिली पाहिजे असं काय मला तर वाटतं. काहीतरी नवीन शेतकऱ्यासाठी करते का बघायचं. बर. पहिले आता पहिल्याने काय बघितलं नाही. पण नवीन काय बघूया की कोणाचा आज झाला का fix? भाजपकडं संजय काका फिक्स झाले तर fix झाला. शिवसेनेकडं चंद्रहार पाटील आणि काँग्रेसकडं विशाल पाटील जोर लावा लागलेत. हा इथं आता शेतकऱ्याकडे जर कोणी काय बघितलं तर तेच निवडून येणार पक्ष नाही तर शेतकरी त्याला सोडत नाही. आता निवडणूक शेतकऱ्यांनी त्यांच्या हातात घेतल्या. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. करायला शेतकऱ्यांसाठी पाहिजे. काहीच केलं नाही. काय केलं हो? काय केलं नाही. हो. बोंबलत
कर्ज व्याज भरणं जी पावसानं बागा गेल्या औषधाची महागाई वाढल्या खताची महागाई किती वाढली एकर बाग होती तुमची? माझी 3.5-4 एकर होती एक एकर काढल्या मी आता पाण्यामुळे का ती ह्याच्यामुळे अवकाळी पाऊस पडले कुठले 3-4 प्लॉट फुटल्यात पावसात 10-15-12 लाखाचं माझं उत्पन्न व्हायचं खर्च जाऊन किती नुकसान किती झालं? नुकसान माझं झाले 15 लाख 15 लाख रुपये नुकसान झालं मामा. एक ते ही द्राक्षे असली आणली बघा या बी आमच्या आबदीच्या प्लॉट मध्ये नाहीतर याच्यात काहीच नाही 10,000 पेटी माल जायचा ते काहीच माल गेला नाही मालच गेला नाही कुठं सरकारकडं काय काही नाही सुद्धा नाही सरकार नुसतं फोटो काढते काहीतरी करते आणि नुसतं छपावण्या धावते 1000 दिलं 2000 दिलं बरं काय होतं ते नाही आमच्याकडेच कापून नेते त्याकडेच थोडं देते शेतकऱ्याचे कर्ज बिर्ज काहीतरी जरा नुकसान झाल्यावर द्या नको का पैसे आता आमचं जर नुकसान झालं नसतं तर आम्ही काय मागत नसतं 10 लाख आम्हाला मिळाल्यावर कशाला पाहिजे तुमचं 1,00,000-2 लाख भीक टाकून सरकार आम्हाला जगावं लागतं भीक कंट्रोलचा मार फुकट हा. फुकट म्हणायचं शेतकऱ्यासाठी काय केली सांगा की त्यांनी? काय केलं नाही. काय सुद्धा केलेलं नाही सगळं आम्हाला महाग खाऊन खाऊन आम्हाला आमच्या पोराशी शाळेला घालायचं म्हणतात आम्हाला पैसा नाही झाला सरकारी येणार. आता चांगली लोकसभेचं वातावरण आहे. भाजपकडं संजय काका आहेत हा. आणि महाविकास आघाडीकडं चंद्रराव पाटील नंतर विशाल पाटील आणि तिकडं स्वाभिमान शेतकरी संघटनेकडं महेश कराडे. काय वाटतं तुम्हाला कोण येईल? कोण येईल आता तसं कसं सांगता येणार सांगा की अहो, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय नाही, वाटतं? आम्हाला- शेतकऱ्यासाठी कोण पाहिजे? अजून शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही तर काय सांगायचं राव? शेतकऱ्यांसाठी काहीच झालेलं नाही हा? हा शेतकऱ्याला मदत काय आहे का सांगायचं तुम्हाला काय म्हणून सुद्धा काहीच नाही जे औषधाचं पैशात आम्ही बसतोय की नाही याचं नुसतं औषधाचा खर्च निघत नाही आम्हाला नुसतं जगायसाठी हे चालू आहे म्हणजे करायचं काम. तुम्ही सरकारवर नाराज आहे. होय नाराज आहे पूर्ण नाराज आहे एकंदरीत सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही अशा प्रतिक्रियेत सरकारच्यावर शेतकरी नाराज आहेत. आपण अजून काहींच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. या इकडे चप्पल काढतो. तर आता सांगली लोकसभेचं वातावरण पेटलंय. काय वाटतं एकंदरीत काय वातावरण काय सांगली लोकसभेला? अजून इथं उमेदवार डिक्लेअर करण्यात नाही, भाजपकडे झाले की डिक्लेअर संजय काका? एक झाला म्हणून वन साइड द्यायचं one side कसं? आता महाविकास आघाडीकडं चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील दोघांचं नाव चांगले चर्चेत आहे. काय वाटतं दोघांपैकी कोण तगडं आव्हान कोण उभा करेल? चंद्रहार पाटीलच करतील असं वाटतं ना चंद्रहार पाटील. म्हणजे एकंदरीत तुमचं मत आहे की चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील करतील हा म्हणजे महाविकास आघाडीकडं त्यांना तिकीट भेटेल. शेवटी ती हा त्याला भेटेल असं वाटतं चंद्रहार पाटीलच का? हो. चंद्रहार पाटीलच का? का म्हणजे काय म्हणजे आता बरेच जण म्हणतात की त्यांनी काय केलंच नाही म्हणजे आता ती नौके आहेत. आता नौके म्हणजे जे जुने आहेत त्यांनी काय केले आता संजय काका असतील जुने आहेत त्यांनी किंवा काय केले माझा प्रश्न तुम्हाला जुने आहेत त्यांनी काय केले आता मी पत्रकार आहे मी तुम्हाला विचारायला पाहिजे. बरोबर आहे की तुमच्या हा. प्रश्नाचं उत्तर द्यावे मी हा. जुने आहेत त्यांनी काय केले जुने जुने काय केलंच नाही. जुन्यांनी काय केलं म्हणून नवीन दिलं ना जिल्ह्यात तिन्ही पण पाटीलच आहेत कोणी जरी आला तर पाटील येणार आहे पण ह्या तिन्ही पैकी एकानंही मराठ्यांच्या जे आता हे मागितलं आरक्षण आरक्षणासाठी एकानेही स्पष्टपणे कोणतंही मत घेतलं नाही हा चंद्रहार पाटलांनी थोडी बहुत मदत केली 100% मराठ्यांच्या बाजूने त्यांनी जाहीरपणे बोललेले दुसरे कोणीही दोन्ही पाटील काहीही बोलले नाही त्यामुळे चंद्रहार पाटलांनी 1000 गाड्या पाठवल्या होत्या हो पाठवले ते. विविध ठिकाणी त्यामुळे आम्ही मी मराठा असल्यामुळे मी त्यांचा खरोखर मनापासून धन्यवाद माने त्यांनी यावं असं मला सुद्धा वाटतं चंद्रहार पाटील निवडून यावं असं मला सुद्धा वाटतं प्रत्येकाला आपला अभिमान आहे आम्हाला आमच्या जातीबद्दल अभिमान आहे कोणत्याही मराठीच्या नेत्याने एकाही नेत्यानं मराठीच्या बद्दल कोणतीही भावना व्यक्त केली नाही निदान चंद्रहार पाटलांनी तेवढं तरी केलं उघडपणे बोलून लावले की त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे आता मी म्हणतोय सत्तेत असणाऱ्यांनी पण काही केलं नाही आणि विरोधक विशाल पाटील जे कोण म्हणतात त्यांनी आजपर्यंत कुठं जिल्ह्यात फिरले पण नाहीत त्यांनी बोलले सुद्धा नाही बर. बोलले सुद्धा नाहीत आरक्षण म्हणजे तुम्हाला बोलायला वाटतं- पाहिजे होतं. बरं, ऐका, माझं 100%. मी पण पत्रकार आहे हा, राव. मी वर प्रश्न विचारणार आहे माझं बी ऐकायला पाहिजे हा बोला की, बोला की. मला सांगा मराठा आरक्षणाचा म्हणजे तुम्हाला वाटतं 100% परिणाम होणार 100% होणार परिणाम दोन्ही बाजूवर पण होणार असं कोणी म्हणायचं नाही की सत्तेत आहे त्यांच्यावर होईल विरोधक पण आहेत ना मराठ्यांचे त्यांनी तर काय केलं आता समजा महाविकास आणि आघाडीकडे झालं पाहिजे परत आपण समजू आता 100%. ऐका, आपण समजू महाविकास आघाडीकडे असं समजू की चंद्रा हा. पाटलांना उमेदवारी भेटली मी एक मराठा म्हणून देणार त्यांना मतदान 100% तिन्ही पण उमेदवार मराठाच आहेत पण ज्यांनी उघडपणे मत मांडलं हीच वेळ होती मत मांडण्याची बरोबर. त्यांनी मांडलं नाही मग त्यांचं काय स्वतःच त्यात हित असो किंवा स्वार्थ असो काही पण असो त्यांनी मांडलं नाही आता मधून पण सामान्य माणूस म्हणून चंद्रहार पाटलांची भूमिका मांडली ती आम्हाला आता सध्याच्या योग्य वाटते दादा
दादा नमस्कार. कुठला आहे तुम्ही? कवठ्याच आहे काय प्रॉपर? आता लोकसभेचं वातावरण लागले, काय वाटतं तुम्हाला एकत्रित कोण निवडून? संजय काका संजय काका निवडून येतील. जमीन आहे का तुम्हाला? होय. कुठं आहे? नरगोल माहिती नरगुल माहित. पाणी आहे का? हो. पाणी आणले, काकानी काकांनी पाणी आणले. मधल्या बऱ्याचशा नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अजून काही तरुण आहेत आपल्यासोबत, त्या तरुणांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहे. भावांनो कुठला आहे तुम्ही? कवठ्याच आहे काय? बरं, इकडे या, या जरा लाईनीत या. तर आता सांगली लोकसभेचं वातावरण तापले, काय वाटतं इकडे कोण निवडून येईल? आता काय सांगताय ना. आता भाजपकडं संजय काका आहेत, इकडे काँग्रेसकडे विशाल पाटील आहे, शिवसेनेकडे चंद्रहार पाटील आहे. काय काय वाटतं काय तुमच्यासाठी तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण करण्यासाठी कोण वाटतं योग्य? ही चंद्रहार पाटील म्हणतो बघा, या इकडे तुमच्या संग. अहो बोला, अहो लाजताय कशाला? तुम्हाला चंद्रहार पाटील काय योग्य वाटते सांगा. चांगलं आहे ते. चांगला आहे ते, म्हणजे काहीतरी करतील असं वाटतं तुम्हाला? काय करतील? शेतकऱ्यांच्या बरं, ते चंद्रहार पाटील आहे. अजून काय इकडे या. तुम्हाला काय वाटते दादा? चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील निवडून का चंद्रहार पाटील? ते युवांसाठी काहीतरी काम करते. काम करते म्हणून चंद्रहार पाटील शेतकऱ्यांसाठी काम. मोबाईल तुमचाच आहे काय? दुकान तुमचं आहे, स्वतःच आहे काय? अरे वा, म्हणजे काहीतरी कमी वयात तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर केले. एकंदरीत तुम्हाला वातावरण काय वाटतं? संजय काका